नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ आहे, एकदम शांत वातावरण आहे सकाळ सकाळ. आणि इकडे आमच्या बाल्याचा मामाचा सकाळ सकाळ धिंगाणा मस्ती चालू आहे. काय झाले र? मामा मामा पैसे मागतोय. कसलं बाहेर माग सर? कसलं पैसे मागतोय मामा? कट्टीचे पैसे मागतोय वे? बर, 10 रुपये करते ते का कट्टीन? आणि परत म्हणतोय 20 रुपये म्हणते काय? मग तुला तुझ्या पैशाने कटिंग करायला नव्हती का? पण माझे पैसे नव्हते. नव्हतं काय? बर. आणि इकडं आईचं चालू आहे चहा पाणी. झालं का चहा ग? काय ग लेकानं एवढा मोठा मस्त किचन कटा हे केलाय आणि तू खाली गॅस घेऊन स्वयंपाक करते वे? आता खालीच घेऊन करायचे का रोज आता? बर बर. होय होय. बाले गेला बाहेर दात घासायला. सकाळचं चहा पाणी झालं आणि आता आई स्वयंपाक करायला लागली. पहिल्यांदा इथं आता ह्या वर्षीच्या नवीन केलेल्या तांदळाच्या पापड्या येत्या ते तळायला लागली आई पोरांना खायला. आणि आता 2-3 दिवस गोड तिखट तेलकट खाऊन कंटाळा आलाय, त्यामुळे आता मस्त अशी वांग्याची आमटी आणि ज्वारीच्या भाकरी करायच्या. त्या झाल्या त्या पापड्या तळून. आता वांग्याची भाजी करायची. आज होळी, पण होळीचा स्वयंपाक काय दुपारनं असतो, हां संध्याकाळीच. त्यामुळं आता सकाळ सकाळ भाकरी करायला सांगितले त्या आईला. आणि आज मी पण जाणार आहे. आमच्या आईला लय वाटते राहावं. एवढं मोठं घर आहे म्हणते, आम्ही तिघच ह्या घरामध्ये आहे का नाही ग? नातांना घेऊन ठेवून मग सुट्टी आहे तोपर्यंत बायला तर म्हणते मी तुझ्यासोबत येतो. आदूला राहा वाटते, पण आदू राहीन. मी नसले की राहते ते. माझ्या संग आले की जाताना पण माझ्या संगच वाटतं त्यांना. मला काय करतो र? का र? थांब मला जरा जवळ होती मग बोल. थांब. काय झालंय? काय बाई, मामाचं लय खर्च झाले का तुझ्यावर? किती रुपये द्यायचे तर? 100 रुपये? कटणीला 100 रुपये गेले का तुझ्या? बघा, मामा बाल्याला पैसे मागतोय कटणीचं. आता बाल्याकडे काय आमचे पैसे नाहीत द्यायला, म्हणून बाल्याला मामाने शेण काढायला सांगितलं का नाही र? मग शेण काढलं नाही ना परत पैसे द्यायचं? शेण काढल्यावर पैसे मागत नाही ना परत मामा? जाऊ दे मग, काढ सगळ्या गुरांचं शेण एवढं. कारण वास येते काय हाताने काढत नाही? वास येते? माझ्याला तेवढं टाकून ये, तेवढंच टाकून ये. कुठं कुठं टाकून येतोय जाऊन? बर. खरं काढायला लागलं की बाल्या शेण? घरी तर काढू लागत जा मला रोज मग. आता बाल्यानं आईकडनं पैसे आणले तर दिलं का? आता नाही ना शेण काढत? हो र, दिले का कटणीचे पैसे? आता कालपासून चालली मामाची भाजीची गंमती पैशाची. बाल्या आज आंघोळ सुद्धा कर नाही का नाही र? शेण उचलायला लागला होता. जा कर जा आंघोळ आता. सकाळची जेवण ती झाली करून आमची. आणि आता इकडं मी रानात आली वरी. आता जायचे आवरून घरी. जाताना म्हटलं भाजीपाला घेऊन जावं रानातला, त्यामुळे आता मी रानात आली यायच्या. इकडं मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे. चला आता काढून घेते मेथीची भाजी, कोथिंबीर न्यायला. आता इथं कोथिंबीर जरा लहान आहे, तिकडं वर मोठी मोठी आहे, तिकडे जाऊन आणते कोथिंबीर. भाजीपाला काढून घेतला मी. आता मेथीची भाजी घेतली, कोथिंबीर घेतली, आणि आमच्या घरच्या सगळ्यांची आवडती म्हणजे इथं चिगळाची भाजी पण घेतली. आमच्या इकडे रानामध्ये काही कुठं नाहीच ही चिगळाची भाजी, आणि माणसाला जी नाही घरी तीच आवडतं. सगळ्यांना आवडते घरच्यांना भाजी, मुलांना पण सगळ्या आवडते. त्यामुळे भरपूर अशी चिगळाची भाजी पण घेतली काढून. चला आता भाजीपाला सगळा पिशवीमध्ये भरते आणि घेऊन जाते घरी. आमचं आवरून झाले, आता आम्ही निघालो. आता चल येऊ का ग?
हा राव काय सोडाय तर निघाला राहिलं असते परत आला असतं म्हणतोय. हे केळी झाडं काढून टाकी आई होय ग कापून काढून टाक झाड. चल बस आदो. घरी येऊन बराच वेळ झाला मला आता आणि आता वाजले त्या 4:30 आणि तर मी यायच्या आधीच आत्यानं डाळ शिजू घातली होती हरभऱ्याची. आज होळी आणि आमच्या इथं 2 मंदिर आहेत देवीची, कोल्हापूरच्या देवीचे एक आणि तुळजापूरच्या देवीचे एक. आमच्या घरामागचं जे मंदिर आहे ते तुळजापूरच्या देवीचे आहे. तिथं पण आज आरती प्रसाद असतो. आणि आमच्या घराच्या इकडं खाली थोडंसं लांब कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे. तिथं आमची दरवर्षी ह्याच पौर्णिमे दिवशी पंगत असते जेवणाची. त्याच्यामुळे अगदी थोडीच डाळ शिजत घातली होळीपुरती, नैवेद्यापुरती. एवढ्याच ह्याचं नैवेद्य करायचं तर, कारण आम्हाला उद्या पण पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो. उद्या आमच्या देवाची आंबील असते, आमच्या कुलदेवताची. त्यामुळे आज फक्त आम्ही नैवेद्यापुरतीच डाळ शिजू घातलेली आहे. मी घरात नैवेद्य करते तोपर्यंत इकडं बाहेर चालू आहे आता होळीची तयारी. अंगण स्वच्छ झाडून घेऊन होळीची तयारी करायची. आता सडा काय सकाळीच मारलेलं आहे दारात. आत्याने इकडं चूल पेटवली. इकडं भरपूर भाजीपाला आणलाय, डाळी आणली, ते दालच्या भात करायचं आहे त्याच्यासाठीच आणले हे सगळं. भोपळा भाजी, शेवग्याच्या शेंगा आणि ह्या पिशवीमध्ये तांदूळ आणि जे काही बाजार लागतो किराणा दुकानातला ते आणलेलं आहे. ते चालू आहे आत्याचं शिजत घालायला. नैवेद्यापुरतं तेवढं थोडंसं भाजी पण करून घेतलं. तो आता कोरड्या तळून घेतली. तेल भरपूर गरम झाले. आता मी पुरणपोळीचं नैवेद्य करायला लागले. का भांडणं करता बरं? नैवेद्य भरून घेतलं तर आता मी माळावरच्या देवीला आणि घरामागच्या देवीला जाऊन नैवेद्य दाखवून येते. माळावरच्या घरामागच्या देवीला नैवेद्य दाखवून आले मी आणि मी येईपर्यंत इकडं आता होळीची तयारी चालू झालेली आहे. होळीची पूजा करण्यासाठी आता ताट तयार करून घेतले. बाबा दिसते खाली घेतला. बापूच्या मागे या सगळ्यांनी बॉम्बला. मोठ्याने बॉम्बला क्या रे? 2 झाला. थोडं अंतर ठेवा. तिसरा ये. दाखवलं सगळ्याला नव्हतं दाखवलं चारलं. हा बस आता एवढा मारून बस करा. आता पाया पडा सगळ्यांनी. जाऊ आजीकडं. आणि इकडं आता चुलीवर मस्त असं सांबार शिजते. सांबार केले भाऊजींनी. आत्यानं भाज्या आणि डाळी शिजून दिल्या. भाऊजींनी दिली फोडणी. दाखवते मी तुम्हाला सांबार जरा जवळ ना. आताच फोडणी दिली तरी आता मस्त अशी बघा इथं तरी यायला लागली सांबारला. छान झाले सांबार. आणि इकडं ह्या पातेल्यामध्ये जिरा राईस बनवलाय आणि गोड म्हणून जिलेबी आणायची. भाऊजी गेले तर आणायला. 8:30ला आरती, आता 8 वाजले ते.
आत्या आणि भाऊजी जाणार आहे ते तिकडं खाली. आम्ही सगळेजण इथं घरामागच्या देवीला जाणार आहे. चला आता आवरून घेतो आम्ही. आरतीचा टाइम झालाय. आता आम्ही आलोय देवीपाशी. प्रवचन चालू आहे बाहेर. चारी श्रमले परंतु बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही. देव भक्ता लागे पावसी लवलाई. जय देवी जय महिषासुरवर्धिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा. देशापासून सोडी तोडी